नमस्कार विद्यार्थ्यांना, आज आपण इयत्ता 6वी मराठी सुलभ भारती पाठ क्रमांक 13 मोठी आई या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत। प्रश्न पहिला, 1-2 वाक्यांत उत्तरे लिहा। प्रश्न, घर बांधण्यासाठी कोणकोणत्या वस्तू लागतात? उत्तर, घर बांधण्यासाठी दगड, माती, विटा, लाकूड या वस्तू लागतात। तसेच तुळया, दारे, खिडक्यांच्या कड्या व बिजगऱ्यांसाठी लोखंड लागते। प्रश्न, जमिनीच्या पोटात कोणकोणती खनिजे सापडतात? उत्तर, जमिनीच्या पोटात रॉकेल, चांदी, रुपे, तांबे, कथील, सोने, लोखंड व दगडी कोळसा ही खनिजे सापडतात। प्रश्न, कारखान्यात धातूपासून कोणकोणत्या वस्तू तयार होतात? उत्तर, कारखान्यात धातूपासून पलंग, सुया, टाचण्या, चाकू, कात्र्या, गुंड्या, काचेचे सामान, मोटार, विमाने इत्यादी वस्तू तयार होतात। प्रश्न, चुना कशापासून तयार करतात? उत्तर, जमिनीत चुनखडीचा खडक असतो, त्या खडकापासून चुना तयार करतात। प्रश्न, लेखिकेच्या मते मातृभूमीबद्दल प्रेमभाव का बाळगावा? उत्तर, माणसाला अन्न, वस्त्र, निवारा व लागणारी प्रत्येक वस्तू ही भूमीच देते। ती आपली पालन पोषण करणारी मोठी आई आहे, म्हणून लेखिकेच्या मते मातृभूमीबद्दल प्रेमभाव बाळगावा। प्रश्न दुसरा, तुम्ही खात असलेल्या अन्न पदार्थांतील कोणकोणत्या वस्तू जमिनीकडून मिळतात त्यांची यादी बनवा। उत्तर, आपण खात असलेल्या अन्न पदार्थांतील जमिनीकडून मिळणाऱ्या वस्तू गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, केळी, पेरू, आंबे, नारळ, द्राक्षे, फणस, भाज्या, तूप, इतर अन्न हे सर्व आपल्याला वनस्पतीकडूनच मिळतात। प्रश्न तिसरा, आपण मातृभूमीबद्दल प्रेमभाव का बाळगायला हवा ते तुमच्या शब्दांत लिहा। उत्तर, मातृभूमीबद्दल म्हणजेच जमीन अन्न पदार्थांपासून जीवनावश्यक वस्तूंपर्यंत सर्व गोष्टी आपल्याला जमीन देते। अन्न, कपडे, घर, धनधान्य हे सर्व आपल्याला मिळते तर जमिनीच्या पोटातूनच। ज्या मातीत आपण वाढतो, मातीत पिकलेले अन्न खातो, तिचे उपकार आपण फेडू शकत नाही, म्हणून या मातृभूमीबद्दल आपण मनात प्रेमभाव बाळगायला हवा। चौथा, मोठी आईसाठी पाठात वापरले गेलेले शब्द शोधा व लिहा। उत्तर, जमीन, भूमाता, धरणी माता, मातृभूमी, भूमी, मायभूमी। पाचवा, पाटी पेन्सिल सारखे जोड शब्द पाठातून शोधून लिहा। उत्तर, दगड, माती, दूध, दही, तूप, गाई म्हशी, अन्न, वस्त्र, घरदार, धनधान्य, भांडी कुंडी, चहा, साखर। सहावा, खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा। उत्तर, मातृभूमी, मायभूमी, माया, प्रेम, वस्त्र, कपडे, आई, माता। प्रश्न 7वा, हे शब्द असेच लिहा। हे शब्द तुम्हाला असेच लिहायचे आहे, तर बघा उत्तरामध्ये असेच लिहून काढा। प्रश्न 8वा, खालील पदार्थ कशापासून बनवतात ते लिहा। उदाहरणार्थ साखर, ऊस। उत्तर, फुटाणे, चणे, मनुके, द्राक्षे, भाकरी, ज्वारी, बाजरीपासून, चपाती, गहूपासून, वेफर्स, बटाट्यापासून, सॉस, टोमॅटोपासून, सरबत, मोसंबी, संत्रेपासून, चिक्की, गूळ, शेंगदाणेपासून। प्रश्न 9वा, खालील शब्दांचे अनेकवचन लिहा। उत्तर, तुळई, तुळ्या, बिजागिरी, बिजागिऱ्या, झाड, झाडे, दागिना, दागिने, कवठ, कवठे, माती, माती। प्रश्न 10, खालील तक्ता भरा। मनुष्याचे खाद्य। आता मनुष्याचे खाद्य कोणते आहे? गव्हाची पोळी, जोंधळ्याची भाकरी, तांदळाचा भात, भाजीपाला, दूध, दही, तूप, इतर अन्न। घर बांधणीला उपयुक्त वस्तू कोणत्या आहे? दगड, माती, विटा, चुना, लाकूड, लोखंड। विविध खनिजे कोणती आहेत? सोने, चांदी, तांबे, कथील, रुपे, लोखंड, दगडी कोळसा। प्राण्यांचे खाद्य गवत, कडबा, फळे।
प्रश्न 11. शेतात पीक यावे म्हणून शेतकरी कोणकोणती कामे करतो त्या कामाची यादी करा. उत्तर. नांगरणी करतो. शेतकरी शेत जमिनीत बिया पेरण्यासाठी लोखंडी नांगराने जमीन नांगरतो. त्यानंतर पेरणी करतो. नांगरणी झाल्यानंतर शेतकरी जे पीक घ्यायचे त्या बियांची पेरणी करतो. त्यानंतर पाणी देतो. पिकाला गरज पडेल तेव्हा पाणी दिले जाते. त्यानंतर खते घालणे. पीक चांगले यावे यासाठी पिकाला खते दिली जातात. प्रश्न 12. खालील तक्ता पूर्ण करा. उत्तर. लोखंडी वस्तू आहेत तवा, कपाट, पलंग. काचेच्या वस्तू आहेत ग्लास, बाटली, बरणी. लाकडी वस्तू आहेत खुर्ची, टेबल, पलंग. मातीच्या वस्तू आहे मडके, खापर, माठ. प्रश्न 13. जमिनीच्या खाली येणारी पिके व जमिनीच्या वर येणारी पिके यांची माहिती करून घ्या. त्यांची यादी तयार करा. बघा, जमिनीच्या खाली येणारी पिके कोणती आहे? बटाटा, रताळे, भुईमूग इत्यादी. त्यानंतर जमिनीच्या वर येणारी पिके आंबा, कोळी, साग, कापूस, द्राक्षे, ज्वारी, बाजरी इत्यादी. प्रश्न 14. खालील वस्तूंपासून तुमच्या घरी कोणकोणते पदार्थ तयार केले जातात याविषयी आपापसात गप्पा मारा. बघा, साखरेपासून कोणते कोणते पदार्थ तयार केले जातात? मिठाई, शिरा, चहा. त्यानंतर बटाट्यापासून वेफर्स, भजी, भाजी. त्यानंतर उडीद पासून पापड, डाळ, उसळ. त्यानंतर टमाटापासून सॉस, सरबत, भाजी. प्रश्न 15. मोठ्या आईपासून प्राप्त होणाऱ्या गोष्टी लिहून आकृती पूर्ण करा. मोठ्या आईपासून प्राप्त होणाऱ्या गोष्टी कुठल्या कुठल्या आहेत? मोठी आई म्हणजे काय? जमीन, भूमाता असते. तिच्यापासून मिळणाऱ्या गोष्टी आपल्याला इथे लिहायच्या आहे. तर बघा, घर आहे. त्यानंतर अन्न, लाकूड, भांडी कुंडी, कपडे, फळे, मोटारी, खनिजे. खालील वाक्यांत हे दिलेले आहे. घालून वाक्य पूर्ण करा. बघा, उत्तर. आवडले का तुला पुस्तक? आई म्हणाले. बघा, इथे सगळे चिन्ह घालून घेतलेले आहे. त्यानंतर हा प्रश्न, त्याचं उत्तर आहे बघा, तो प्रामाणिक आहे, बाबांनी सांगितले. ई प्रश्न, त्याचं उत्तर गणू म्हणाला, अगं आई उद्या सुट्टी आहे असे दिनूने सांगितले म्हणून मी शाळेत गेलो नाही. ई प्रश्न, त्याचं उत्तर आहे आ हा हा किती छान चित्र आहे. तुला लाडू आवडतो का? बघा, त्याचं हे प्रश्न आहे. माझे काका मुंबईला राहतात. उत्तर हे आहे. त्यानंतर मधु, राजा, रझिया व मारिया गप्पा मारत बसले. हे आहे याचं या प्रश्नाचं उत्तर. इथे कॉमा द्यायचा, शेवटी फुल स्टॉप द्यायचा आहे. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 6वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.